नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे। तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत। या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे। महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर। पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर। बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर। तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे। श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। पांचपावली थाने के तहत फारूक नगर मोहम्मदिया मस्जिद के पास रहने वाले 3 मासूम रविवार को बस्ती में खड़ी एक कार में मृत मिले। शाम करीब 7 बजे 3 बच्चे एक कार में मृत अवस्था में मिले, जिसमें आलिया फिरोज खान 6 वर्षीय, उसका छोटा भाई तौसिफ फिरोज खान 4 वर्षीय और आफरीन इरशाद खान 6 वर्षीय शामिल हैं। जानकारी के अनुसार ये कार क्रमांक MH-BJ 8174 पड़ोस में रहने वाले एक मैकेनिक के पास रिपेयरिंग के लिए आई थी। मैकेनिक ने रिपेयरिंग के बाद कार को बस्ती के ये किनारे पार्क कर दिया। पुलिस को पता चला कि कई बार बच्चों को कार के पास खेलते हुए भी देखा गया। ऐसे में संभावना जताई जा रही है कि बच्चे खेलते खेलते कार के भीतर गए। इसके बाद कार अचानक इंटरलॉक हो गई, जिसके कारण कार के दरवाजे लॉक हो जाने से बच्चे बाहर नहीं निकल सके और कार के भीतर ही दम घुटने से बच्चों की जान चली गई। दरअसल शनिवार 17 जून की दोपहर बच्चे खेलने के लिए गए थे। इसके बाद से बच्चे वापस नहीं लौटे। इसी तरह उनके पड़ोसी की तीसरी बच्ची आफरीन भी गुम हो गई। इसे देखते हुए बच्चों के परिजनों ने और इलाके के नागरिकों ने अलग अलग जगह तलाशी की। बस्ती के लोगों ने उन्हें खोजने का प्रयास भी किया, लेकिन बच्चे को पता नहीं चलने पर पांचपावली थाने पहुंचकर गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज कराई। पुलिस ने गंभीरता को देखते हुए बच्चों की तलाश शुरू कर दी थी, लेकिन रविवार शाम को कार से दुर्गंध आने के बाद नागरिकों का ध्यान गाड़ी की ओर गया, जिसके बाद घटना का पता चला। इस घटना के बाद आसपास के लोगों में शोक का वातावरण बना हुआ है। काल 2 दिवस शनिवारपासून जे बेपत्ता मुलं होती त्यांचे मृतदेह काल एका कारमध्ये सापडले। ती कार अगदी कबाळत आहे आणि बऱ्याच दिवसापासून आणून तिथे ठेवली। या प्रकरणामध्ये काय तपास पोलिसांनी केला होता आणि आतापर्यंत काय सुरू आहे? बरोबर आहे। या प्रकरणात परवा दुपारी जे मुला-मुली मिसिंग झाले होते, पोलीस स्टेशनला संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास रिपोर्ट झाली होती। त्यानंतर पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी त्या मुलांचे शोध घेत होते। काही इन्फॉर्मेशन्स अशा प्रकारचे आले की मुलं इथे दिसले, मुलं तिथे दिसले, अशा प्रकारे भरपूर CCTVs त्या प्रकरणात पाहण्यात आला आणि शेवटी CCTVs पाहिल्यानंतर अशा दिसून आला की त्या परिसरात म्हणजे 2 पॅरलल रोड्स आहे ते सोडून मुले बाहेर गेलेले नाही। त्या परिसरात मुली दिसले होते, म्हणून त्या परिसराचे परत एक कोम्बिंग ऑपरेशन काल घेण्यात आली आणि त्यामध्ये हे मुला-मुलींचे मृतदेह एक गाडीमध्ये मिळून आला। आता गाडीमध्ये प्रथमदर्शनी जे घटनास्थळ पाहिल्यानंतर असा दिसून येत आहे की गाडीमध्ये ते बहुतेक आतमध्ये काही खेळण्याचे दृष्टिकोनातून गेले असतील आणि गाडीचे दरवाजा बाहेरून उघडत होता, परंतु आतून त्यांचे जे दरवाजा उघडण्याची जी क्लॅम्प असते ते नव्हता त्या गाडीमध्ये, कारण ते गाडी नादुरुस्त होती। तसेच हे विंडो लॉक ग्लास पेन्स पण खाली येण्याची ते बटन पण काम करत नव्हते ऑब्वियसली, कारण ते गाडी चालू नव्हता आणि कोणत्याही परिस्थितीत ते काच पण खाली येऊ शकत नव्हता। प्रथमदर्शनी सफोकेशननी आतमध्ये मृत्यू झाल्याची दिसून येते, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल रात्री झालेली आहे। इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टममध्ये आत्तापर्यंत जे इन्क्वेस्टमध्ये दिसून आली कोणत्याही प्रकारची इंजुरीज बॉडीवर दिसून येत नाही, तरी पण आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर क्लिअर कॉज ऑफ डेथ समजेल। 2:30 वाजताच्या सुमारास शनिवारी अखेरच्या त्या मुलांना पाहण्यात आलेलं होतं, त्याच्यानंतर ते लक्षात कोणाला दिसले नाही का? आणि शनिवारी संध्याकाळी
बरोबर आहे. खरी गोष्टी आहे की दुपारी 2:30-3चे सुमारासचे नंतर त्यांचे कुठे दिसत नव्हते. CCTV जे त्या परिसराचे होते त्या परिसराचे बाहेर कोणताही CCTVमध्ये हे मुलामुली जात असल्याचे दिसून आलेली नव्हती, म्हणून खात्री झाली की हे भौतिक आतमध्येच त्या परिसरात आहे. ही गाडीचे विंडो पेनमध्ये पूर्णपणे डस्ट आतून असल्यामुळे बाहेरून आत दिसत नव्हता. आणि खरी गोष्टी आहे की कोणी गाडी प्रत्यक्ष उघडून पाहण्यात आलेली नव्हती. ज्यावेळी बारीक कोंबिंग काल संध्याकाळीपासून सुरू करण्यात आली त्यावेळी ही गोष्टी लक्षात आली. काल जे कोंबिंग सुरू होती त्यामध्ये सर्व प्रकारचे यंत्रणा कामावर लागली होती. नाले, कुवे, गाडी, तिथे लूम्सचे काही गोडाऊन्स आहे, काही मिल्स आहे, ते सगळ्या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन घेण्यात आली होती. MSPM ग्रुप महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर 1995 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत. आता 2019 पासून सौम्या करिअर इन्स्टिट्यूट द्वारे महत्त्वाकांक्षी डॉक्टर्स आणि इंजिनियर्सला सेवा देत आहे. 100% यशस्वी ट्रॅक रेकॉर्डसह आजपर्यंत 30,000हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलेले आहे. 200हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आणि 350 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना भारतातील प्रतिष्ठित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. सौम्या करिअर इन्स्टिट्यूट निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू. मर्यादित जागा, वाजवी फी. संपर्क करा 9271 526128 किंवा 91689 01429. पत्ता सौम्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर. पूर्व विधायक शिशिर शिंदे और विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे ने ठाकरे शिवसेना छोड़ दी. दोनों का आरोप है कि पार्टी नेतृत्व ने उन्हें नेता तो बनाया लेकिन साल भर से कोई जिम्मेदारी नहीं दी. दिवंगत बाला साहब ठाकरे ने 19 जून 1966 को अपनी राजनीतिक पार्टी शिवसेना की नींव रखी थी. शिवसेना के स्थापना दिवस से ठीक पहले उद्धव ठाकरे गुट को 2 बड़े झटके लगे. शनिवार को शिशिर शिंदे ने पार्टी के उपनेता पद से इस्तीफा दे दिया था. उसके बाद अब शिवसेना ठाकरे गुट की विधायक मनीषा कायंदे भी शिंदे खेमे में चली गई. महाविकास अघाड़ी कुछ महीने दूर लोकसभा चुनाव की तैयारियों में जुटी है, लेकिन करीब 1 साल बाद भी एकनाथ शिंदे की बगावत के बाद ठाकरे गुट में जो बेचैनी और नाराजगी पैदा हुई वो अब भी कायम है, जो एमवीए गठबंधन के लिए अच्छी बात नहीं है. एक तरफ उद्धव गुट एमवीए में ज़्यादा से ज़्यादा सीटों पर चुनाव लड़ने के लिए संघर्ष कर रहा है. ऐसे में बड़े नेताओं का साथ छोड़ना शिवसेना के संस्थापक बाल ठाकरे के बेटे उद्धव के लिए एक बड़ा राजनीतिक झटका है. एमवीए में शिवसेना, उद्धव गुट, एनसीपी और कांग्रेस घटक है. महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के विश्वास पात्र और विधान परिषद की विधायक मनीषा कायंदे शिंदे गुट में शामिल हो गई हैं. वो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मौजूदगी में कल देर शाम तक शिंदे गुट की शिवसेना में शामिल हुई. शिंदे गुट में शामिल होने वाली मनीषा पहली विधान परिषद विधायक बन जाएंगी. इस वजह से ठाकरे गुट को मुंबई समेत नासिक में भी तगड़ा झटका लगेगा. मिली जानकारी के मुताबिक ठाकरे गुट की विधान परिषद विधायक कायंदे पिछले कुछ समय से पार्टी नेतृत्व से खफा चल रही थी. हालांकि कायंदे की ओर से कोई आधिकारिक टिप्पणी नहीं की गई, लेकिन स्पष्ट है कि वो ठाकरे समूह के नेताओं के संपर्क में नहीं है. कहा जा रहा है कि ठाकरे गुट के 3 पूर्व पार्षद भी विधायक कायंदे समेत शिंदे गुट में शामिल होंगे. कोणाही बद्दल काढला नाही, परंतु आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात जे झपाट्याने काम चालू आहे, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अनेक गोष्टींमध्ये जे प्रोजेक्ट्स थांबले होते 3-3 वर्ष, मेट्रो असतील आणि अनेक काही प्रोजेक्ट, समृद्धी महामार्ग झाला, त्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव होतं. संभाजीनगरचे इकडे आमदार आहेत, त्याचाही नामकरणाचा विषय शिंदे साहेबांनी केला. परंतु 1 वर्षामध्ये जे काही पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पक्ष पुनर्बांधणी, नवीन लोकांना संधी देणं, पण केवळ दोषारोप करणं आणि आत्मपरीक्षण न करणं की लोक पक्ष सोडून का चालले, याही पुढे अनेक लोक जे आज तिकडे प्रशिक्षणाला होते त्यातलेही अनेक लोक येतील, कारण त्यांना माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आपल्याला परफॉर्मन्स पाहिजे. केवळ सकाळी उठून नुसती थुकरटवाडी बघण्यासाठी लोक चॅनल लावत नाही.
सकाळी उठून आमच्या देवी देवतांचे अपमान करणारे, देवी बसली या विषयावरून खिल्ली उडवणारे असले लोक हिंदुत्वाचा, शिवसेनेचा चेहरा कसा? मग ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का? आणि ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी झाली, अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांना ते आवडलेलं नव्हतं, परंतु पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणून तो स्वीकारला. सरकारही स्थापन झालं, परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीने सरकार चालायला पाहिजे ते चाललं नाही. अर्थात विविध संकट, नैसर्गिक संकट पण आली, ती आपण त्याच्याबद्दल बोलूया नकोत, परंतु एकंदर पक्ष ज्या पद्धतीने, जर का आम्हाला पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, आमचं ऐकलंच जात नसेल, खरा फीडबॅक तुम्ही दिला नाही, तर ती देखील गद्दारी ठरते. जे लोक बोलू इच्छितात त्यांना भेटण्याचं काम, धीर देण्याचं काम, त्यांना वाचवण्याचं काम, त्यांना औषधं पुरवण्याचं काम, त्यांना ऑक्सिजन देण्याचं काम कुणी केलं हे सगळ्यांना माहित आहे. नुसतं फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईननी माणसं वाचत नसतात, त्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते. आणि त्यामुळे मी डिटेलमध्ये आज बोलत नाही, उद्या बोलायचंय मला. त्यामुळे एवढंच सांगतो की आज कोणीतरी ते कोविडसाठी किंवा उद्या कोणी सगळं काय झालं, कसं झालं, कसा कोविड कंट्रोलमध्ये आला, या सगळ्याचं जे पाठ थोपटून घेण्याचं जे काही काम आहे ते कोणीतरी चालवत आहे. नक्की त्यांना, या राज्यातल्या जनतेला माहिती आहे, जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून हे आपलं सरकार 11 महिन्यापूर्वी स्थापन झालं. 11 महिन्यापूर्वी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच्या सरकारने काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मनीषाताईंनी सांगितले, कोण आले बाबा इकडे? हा, मनीषाताईंनी सांगितलं की 2.5 वर्ष 3 वर्ष हे सगळं बंद होतं, सगळं ठप्प होतं. सगळी कामं जी देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुरू झालेली बंद केली. मी डिटेलमध्ये जात नाही, मग मेट्रो असेल, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असतील, सगळे असतील, पण आम्ही आल्या आल्या जलयुक्त शिवार असेल अशा योजना सगळ्या सुरू केल्या. आणि म्हणून लोकांना माहिती आहे की कोण काम करणार आहे. आणि म्हणून आज मनीषाताईंनी प्रवेश घेतलाय. मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्हाला अगदी मोकळेपणाने काम करण्याची संधी या शिवसेनेमध्ये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून आज देखील काही लोकांवर आजचा मला वाटतं वर्धापन दिन उद्या असतो, आज नवीन एक कुठला तरी दिवस काढलाय आणि कॅसेट तीच आहे, नवीन काहीच नाही. तेच 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 घिसापिटा सगळं तेच आहे. थोडं कोणते काय म्हणतो त्याला, स्क्रिप्ट रायटर थोडा बदलला पाहिजे. त्यामुळे लोकांना आता ही ऐकायची सवय झालेली आहे. त्याच्याने लोकांवर शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायंदे आणि प्रवक्त्या म्हणून ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं त्या मनीषाताईंनी आज बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे त्यांनी आपल्या मनोगतामधून बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह केलेला आहे. त्यांना आलेले अनुभव आणि एखादी महिला
जेव्हा लोकप्रतिनिधी आमदार त्याच महिलांसाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक तळमळ असते, एक काहीतरी करावं अशी भावना मनामध्ये असते. परंतु शेवटी हे कधी करता येतं, जेव्हा त्याला प्लॅटफॉर्म मिळतो. समया करिअर इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेऊ नका जर तुम्हाला या सर्व सुविधा इतर कोणत्याही संस्थेत मिळाल्या तर. टॉप IITian फॅकल्टीज, 200 संगणकाची प्रयोगशाळा, 4 एकरचे स्वतःचे कॅम्पस, स्वतःचे ज्युनियर कॉलेज, इन्स्टिट्यूट आणि वसतिगृह इमारत, 500 विद्यार्थ्यांसाठी घरगुती जेवणसह उत्तम वसतिगृह, 24 तास सर्वोत्तम वैद्यकीय आणि सुरक्षा व्यवस्था, अनिवासी विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा. आम्ही आमच्या नीट, JEE आणि MHT CET वर्गासह डॉक्टर आणि अभियंते देखील तयार करतो. समया करिअर इन्स्टिट्यूट, मर्यादित जागा, वाजवी शुल्क. संपर्क करा 9271 526128 किंवा 91689 01429. पत्ता समया कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर. कांग्रेस के निलंबित नेता और पूर्व विधायक आशीष देशमुख ने भाजपा में प्रवेश किया. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में आशीष ने जोर देकर कहा कि सार्वजनिक जीवन में चुनाव लड़ने की इच्छा नहीं रखता हूं. विधायक या सांसद बनने के लिए भाजपा में नहीं आया हूं. चुनाव लड़ने की अपेक्षा नहीं है. OBC और विदर्भ के लिए भाजपा नेताओं के मार्गदर्शन में कार्य करूंगा. उप मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि आशीष देशमुख राजनीतिक समझ रखने वाले बड़े कलाकार. OBC को लेकर राहुल गांधी को देशमुख ने सुझाव देने की जो हिम्मत दिखाई थी वो कम ही देखने को मिलती है. भाजपा के संगठनात्मक मामले में आशीष देशमुख का सहयोग मिलेगा. संचार को नैवेद्यम नॉर्थ स्टार सभागृह करोड़ी में आयोजित प्रवेश कार्यक्रम में भाजपा के शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिला अध्यक्ष अरविंद गजबिये, पूर्व जिला अध्यक्ष राजीव पोतदार, विधायक टेकचंद सावरकर, अशोक मानकर, सुधाकर कोरे, मिलिंद माने, अधिका अर्जुन रेड्डी, सुधीर पारवे, किशोर रेवतकर, चरण ठाकुर, संदीप सरोदे, रमेश मानकर सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे. भाजपा के प्रदेश अध्यक्ष ने कहा कि सभी के जीवन में लिए गए निर्णय कहीं पर चूक जाते हैं. इसकी दिशा योग प्रकार से तय करना पड़ता है. आशीष देशमुख में जनता को जोड़ने की कला है. विदर्भ से नानागिरी, काटोल से काकागिरी और सावनेर से दादागिरी समाप्त करना है. आशीष देशमुख ने कहा कि कोई ये न समझे कि विधायक पद के लिए मैं इधर उधर जा रहा हूँ. 1999 में मेरे पिता रणजीत देशमुख कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष थे. मेरे चाचा ससुर, पिताजी की 2 बुआएं विधायक रही हैं. नाना पटोले और नितिन राउत जैसे लोगों को विधायक बनाया गया, लिहाजा मेरे लिए विधायक पद बड़ा नहीं है. विदर्भ से नानागिरी, काटोल से काकागिरी और सावनेर से दादागिरी समाप्त करना है. जिला सहकारी बैंक में घोटाले का उल्लेख करते हुए देशमुख ने विधायक सुनील केदार को आड़े हाथों लिया. देशमुख ने कहा कि 22 वर्ष पहले फडणवीस को जिला सहकारी बैंक में 150 खोखे अर्थात 150 करोड़ की गड़बड़ी की जानकारी मिली थी. अब वो राशि ब्याज सहित 1500 खोखे हो गई है. अब खोखे वालों को गाड़ने का समय आ गया है, ऐसा बयान उन्होंने कार्यक्रम में दिया. जनता करियर लॉन्चर, जनता महाविद्यालय चंद्रपूर, एक जबाबदार संस्था, विश्वसनीय शिक्षक, पुन्हा एकदा सिद्ध. 11वी 12वी IIT JEE NEET MHT CET Institute with 100% result. 12 वर्षाची यशस्वी वाटचाल फॉर MBBS and JEE Advanced Selections. डॉक्टर व इंजिनियर घडवणारे जिल्ह्यातील पहिले इन्स्टिट्यूट. जनता करियर लॉन्चर, जनता महाविद्यालय चंद्रपूर. सत्र 2023 ते 24 साठी प्रवेश सुरू. रेसिडेन्शियल कॅम्पस, दाताळा रोड, रामनगर, चंद्रपूर. ऑफिसचा पत्ता जनता BEd कॉलेज, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर. कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते 5 पर्यंत.